मुंबईतल्या कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन समाज आक्रमक. जैन समाजातील आंदोलकांनी कबूतरखान्यावरची ताडपत्री काढली. आंदोलनामध्ये महिलांचा मोठा सहभाग. कबूतरखाना परिसरात जैन बांधव आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट. आंदोलकांच्या गर्दीमुळे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी. आंदोलनामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावरती सहभाग. दादरमध्ये कबूतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांनी हटवली. आंदोलन करत जैन बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिला आंदोलक ताडपत्री हटवण्यात पुढे. मुंबईचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोधांनी कबूतरखान्याला भेट दिली. यावेळी जैन मंदिरात जात लोधांकडनं जैन बांधवांची चर्चा. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही झालेलं आंदोलन चुकीचं. कबूतरखान्यावरील जैन बांधवांच्या आंदोलनावरती मंगल प्रभात लोधांची प्रतिक्रिया. कायदा हातात घेऊ नका, लोधांचं आवाहन. लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कोर्टाकडनं कबूतरखान्याबाबतचा निर्णय. त्यामुळे सरकारने कोर्टाचा आदर राखून पुढे गेलं पाहिजे. मनसेच्या बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. वनतारा अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. महादेवीला परत आणण्यासाठीच्या याचिकेला वनताराचा पाठिंबा. आम्ही केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याचं वनताराकडनं स्पष्ट. आंतरवाली सराटी इथे पोलिसांकडून झालेली मारहाण. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं पुनरुच्चार. एकदा मुंबईकडे निघालो की माघार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा. धाराशिव जिल्ह्यामध्ये नियोजन समितीच्या निधीला मिळालेली स्थगिती उठवल्याचं अजित पवारांकडनं जाहीर. जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या निधीला स्थगिती देण्यात आली होती. माजी आमदार राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये अजित पवारांचं आश्वासन. बच्चू कडूंनी शिवतीर्थावरती जात राज ठाकरेंची भेट घेतली. मराठवाड्यातील शेतकरी यात्रेमध्ये सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. शिवसेना खासदारांची बैठकही घेणार असल्याची माहिती. दिल्ली दौऱ्यावरती असलेले एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. आठवडाभरातील शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिंदेंच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत, त्यामुळे ते दिल्लीमध्ये आले असतील. खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती टीका. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कानउघडणी करण्यावरनं सामनातनं नाराजी. खरे भारतीय कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानेच लावावा. आजच्या दैनिक सामनामध्ये उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसाच्या बीड दौऱ्यावर. शहराचं बकाल रूप समोर येऊ नये यासाठी अजित पवार ज्या मार्गावरनं जाणार आहेत तो मार्ग चकाचक करण्याचं काम सुरू आहे. भगव्या झेंड्यांचा 15 ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान एक दिवस निर्माण होईल. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचं विधान. आरती साठेंची नियुक्ती. भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. हायकोर्टाच्या महान परंपरेला कलंकित करण्याचा हा प्रकार असून देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं मोदी शहांचं कारस्थान असल्याची राऊतांची टीका. भाजपच्या प्रवक्तेपदावरती राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये. विजय वडेट्टीवार यांची मागणी. विशिष्ट विचारांच्या व्यक्तीची निवड केल्यामुळे न्यायव्यवस्था स्वायत्त राहील का, असाही सवाल. संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा. गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. देवस्थानच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायद्याची आवश्यकता. मनसेचं नागपूर महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात आंदोलन. खामला इथे मटण मार्केट हटवण्याची मागणी. पालिकेच्या झोन कार्यालयामध्ये उपायुक्तांना कोंबड्या देत मनसेने आंदोलन केलं. गावातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं ऐकून गोरगरीब लोकांची अडवणूक करता का? तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात का? आमदार रमेश कराड यांचा अधिकाऱ्याला जाब. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती भाजप आमदार आक्रमक. देवयानी फरांदे शहरातील खड्ड्यांची पाहणी करणार. महापालिका अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या होत्या. शालेय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उत्तम कापसे यांची मागणी. शिक्षण संस्थेतील अनेक शासकीय कर्मचारी संस्था संचालकांच्या घरी कार्यालयात काम करत असल्याचा प्रकार. नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आता मुंबई पोलिसांची मदत घेतली जाईल. मंत्री छगन भुजबळ त्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिणार. नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देण्याची मागणी करणार. राजेंद्र भोसलेंनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सोडल्यानंतर शासकीय निवासस्थानातील लाखो रुपयांच्या वस्तू गायब. नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यावरती नव्या वस्तू घेण्याची वेळ.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या मनीषा वाघमारे यांची 7 लाखांची फसवणूक, शासकीय टेंडर मिळवून घेण्याचं आमिष, पैसे परत मागितल्यावरती जिवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल. कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणारच, चौकशीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली. गैरकारभाराकडे डोळेझाक करू शकत नसल्याचं न्यायालयाचं मत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाण्यातल्या जळगाव जामोदला जाणार. आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे कुटे परिवाराची सांत्वनपर भेट घेणार. हिंगोली रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आगीचं कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही. यवतमाळमध्ये भरधाव वाहन शिरलं घरात. नागपूर तुळजापूर मार्गावरील दत्तापूर इथली घटना आहे. 2 जण गंभीर जखमी आहेत आणि दत्तापूर गावाजवळ रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वारंवार अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. नाशिक शहरामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू. शाळेच्या गेटमधून प्रवेश करत असताना चक्कर आली. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये आजही सकाळी 11 नंतर जमावबंदी कायम राहणार आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे झालेल्या तणावानंतर लागू करण्यात आलेली जमावबंदी कायम राहील. यवतमधल्या जमावबंदीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतंय, तेव्हा प्रशासनानं ही जमावबंदी उठवावी अशी व्यावसायिकांची मागणी आहे. पुन्हा अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाला सहकार्य करू, व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया. नोकर भरतीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी महापारेषणच्या महाव्यवस्थापकासह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन. जून 2024 मध्ये विद्युत सहाय्यक पद भरती प्रक्रियेत या अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस चालकाकडनं अल्पवयीन मुलीचा विनयभंग. आरोपी स्कूल बस चालकावरती गुन्हा दाखल, न्यायालयीन कोठडीत रवानगी. पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये एकावरती काल रात्री कोयत्याने हल्ला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 5 ते 6 आरोपींच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. भाईंदरमध्ये व्यावसायिक वादातनं 5 ते 6 परप्रांतीयांचा मराठी युवकांवरती जीवघेणा हल्ला. मराठी एकीकरण समिती परप्रांतीय गुंडांच्या विरोधात आक्रमक, तात्काळ अटक न झाल्यास मोर्चाचा इशारा. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकच कविता, बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता, केवळ चित्र बदलून जशीच्या तशी छापल्याचा प्रकार, त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम. नाशिकच्या भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता. इगतपुरीतील भावली धरणातनं शहापूरला पाणी सोडायला नकार. माजी खासदार हेमंत गोडसे यांचा शहापूरला पाणी न देण्याचा इशारा. 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. 24 तास 100 मिलीमीटर पावसाची नोंद. सांगलीमध्ये मध्यरात्री पावसाची संततधार, तर ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार असल्यामुळे वातावरणामध्ये लक्षणीय बदल. यवतमाळमध्ये कपाशी, सोयाबीन, तूर आणि ज्वारी पिकावरती हुमणी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी हवालदिल, कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अंजनवेल फाटा इथे गव्याचा मुक्त संचार. 10 ते 12 गव्याचे कळप मानवी वस्तीच्या लगत आढळल्यामुळे खळबळ. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्लीमध्ये कर्तव्य भवनाचं उद्घाटन. संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी कर्तव्य पथावरती जाहीर कार्यक्रमाला संबोधित करणार. भारतावरती येत्या 24 तासात वाढीव कर लादणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. रशियाकडनं तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्यामुळे टॅरिफ वाढवण्याचा ट्रम्प यांचा इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संबंधी धमकीनंतर रशियाचा भारताला पाठिंबा. भारत करत असलेल्या तेल आयातीवरती अमेरिकेने बेकायदेशीर व्यापार दबाव आणल्याचा रशियाचा आरोप. उत्तराखंडच्या धारलीमध्ये ढगफुटीमुळे महाप्रलय. अनेक भागामध्ये रस्ता खचला आणि दरड कोसळल्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दुर्घटनास्थळी पोहोचायला अडचणी येत आहेत. धराली उत्तर काशीतल्या हाहाकाराचे व्हिडिओ समोर आलेत. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य वेगाने सुरू आहे. शेकडो वाहनं गाळाखाली अडकली आहेत आणि 50हून अधिक जणांचा शोध सुरू आहे. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये हवामान विभागानं पावसाचा अलर्ट जारी. 5 जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टीही जाहीर. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये महोत्सव पार पडला, त्याची दृश्य आपण पाहतो.